सध्या विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि यामध्येच आता भंडारा पवनी विधानसभेमध्ये भाजपने दावा ठोकलेला आहे आणि एक असा ठराव घेतलेला आहे. पण मात्र शिंदे गटाचे विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर हे आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, की भाजपच्या या ठरावावर ते काय सांगतील? काय सांगाल? नाही तो ठराव घेणं किंवा मागणी करणं तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. आपण त्याला थांबवू शकत नाही. प्रत्येक पक्ष आपापली बाजू मांडतोय. परंतु शेवटी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे घेतील आणि मी काही त्यांना असं तिकीट मागितलं नाहीये, की मला तिकीट देण्यात यावा. परंतु नक्कीच मी सेना बीजेपी विचाराचा आहे आणि त्या विचाराचा असल्यामुळे मी त्यांना समर्थन दिलं आहे. शिंदे साहेबांचा आग्रह होता, की "बाबा तुम्ही शिवसेनेचंच काम करा, शिवसेनेचा दुपट्टा घाला." तो पण मी केला आहे. परंतु जर समजा त्यांना असं वाटत असेल, की बीजेपीचा ठराव घेऊन जर बीजेपीचे काही नेते जर चढवत असतील, कार्यकर्त्यांना म्हणत असतील, की "बाबा आम्हाला तिकीट पाहिजे." तर माझ्या त्यांना सुद्धा शुभेच्छा आहेत. मी अपक्ष निवडणूक जिंकून आलेलो आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावनाचा विचार करून, चर्चा करून गरज पडेल तर पुन्हा मी अपक्षासाठी तयारी करेन. मात्र अशा प्रकारच्या ठरावामुळे महायुतीमध्ये कुठेतरी मतभेद निर्माण झालेत असं वाटतंय का तुम्हाला? नाही, नाही. याच्यानं मतभेदचा विषय नाहीये आणि खूप जास्त फरक पडतो असं सुद्धा नाहीये. शेवटी सत्ता अ, आणायची असतात. एक-एक आमदार महत्त्वाचे असतात. म्हणून वरिष्ठ लोकं ते सगळे त्याच्यावरती चर्चा करून, मंथन करून निर्णय घेत असतात. कार्यकर्त्यांची भावनाचा पण विचार केला जातो. परंतु ते किती खरं आहे, किती योग्य आहे, काय आहे, हे सगळे विचार करतील. आणि मी आधीच सांगितलं, की मी 19 मध्ये अपक्ष निवडून आलेलो आहे. जर मला त्यांनी वाटत असेल, की बाबा महायुतीला माझी गरज आहे सेना बीजेपीच्या विचाराचा असल्यामुळे, तर मला नक्कीच माझी तर इच्छा आहेच. तर मी त्या परिवारामध्येच अजून उभं व्हायला त्या परिवाराच्या माध्यमातूनच उभं व्हायला पाहिजे. परंतु समजा त्यांना वाटत असेल, की बाबा भाजपने ठराव घेतला, तर त्यांना द्यायचं तिकीट, तर माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. तर हे होते आपल्यासोबत नरेंद्र भोंडेकर यांनी आता भाजपच्या या ठरावाला समर्थन जरी दिलं असलं, मात्र त्यांनी मागली निवडणूक अपक्ष लढवली होती आणि जरी असल्या प्रकारचं काही घडल्यास ते परत एकदा अपक्ष लढण्याची तयारी दाखवत आहेत. त्यासोबतच ही जागा भंडारा आणि पवनी विधानसभेची जागा ही परंपरागत शिवसेनेकडे राहिलेली आहे आणि आता बघण्यासारखं असेल, की ही जागा आता कुणाच्या वाट्याला जातो. सर्वर शेख, लोकशाही मराठी, भंडारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.